नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. नियमांना फाटा देत महापालिका अदानीवर मेहरबान. महासभेने महापालिकेचे आर्थिक हितास बाधा आणणारा निर्णय घेतला. क्रिकेट सट्ट्यात लहान मुलांना ओढण्याची नवी शक्कल. नामांकित सट्टेबाजांना चुना लावून राकेश गेला तरी कुठे. आरआरसी न्यूजच्या बातमीचा धसका. ओव्हरलोड ऑटो चालकांवर धडक कारवाई. पालकांकडून कौतुक. चार महिन्यांपासून वेतन थकीत. आरोग्य सेवेवर परिणाम होणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 10 ऑगस्ट पासून काम बंद. आंदोलनाचा इशारा. अकोल्यात अवैध बांधकामासाठी 50 वर्ष जुना औदुंबर छाटला. 5 दिवस उलटूनही पोलीस तक्रार नाही. वृक्षप्रेमी आक्रमक. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिका आणि सत्तारूढ शहर विकास आघाडी अदानी टोटल गॅस लिमिटेडवर मेहरबान असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीत काढलेला आदेशाचा तशी परिस्थिती नसतानाही वापरल्याचे चित्र आहे. गॅस टंचाई नसताना केवळ अदानीला पायघड्या टाकण्याचा उद्योग केला गेला. राज्यात पाईप नॅचरल गॅस पुरवठ्यात 90% वाटा हा MNGL, MGL, GGL सारख्या कंपन्या आहेत. केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांना संधी न देता थेट अदानीला अकोल्यात संधी देण्यात आल्याचे चित्र आहे. इतकेच नाही तर महापालिकेची जागा लीजवर देताना किंवा विकत देताना ती लिलावाद्वारे देण्याची गरज होती. हा राज्य सरकारचा आदेश ही महापालिकेने पायदळी तुडवला. इतक्यावर महापालिका थांबली नाही तर जागा ऑक्शन न केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आहे. मनपाने रेडी रेकनर दरानुसार भाड्याचा ठराव शहर विकास आघाडीने घेत प्रशासनाला साथ दिली, पण अदानी समोर नतमस्तक झाले. या सर्व प्रकरणात महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्र आहे, जे मनपाचे नगरसेवक अपात्रतेचे कारण ठरू शकते. पहिल्यांदा अदानी टोटल गॅस लिमिटेडने गीतानगर, सिव्हिल लाईन्स, गौरक्षण रोड यापैकी एका ठिकाणी 5x5 मीटर अर्थात 270 चौरस फुटाची जागा मिळवली. नंतर अचानक मे महिन्यातील पत्रानुसार अधिकची जागा मागितली गेली. अकोला शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या शासकीय सार्वजनिक जमिनी खासगी उद्योजक असलेल्या अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीला देण्याची जोरदार तयारी अकोला महानगरपालिकेत सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील क्रिकेट सट्टेबाजीच्या काळ्या धंद्यातून एक खळबळजनक प्रकार समोर आला असून नामांकित सट्टेबाज ओमप्रकाश कालाल राकेश याने क्रिकेट बुकी आणि खेळाडूंना लाखो रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. बाजरा की रोटी इतरांना खाऊ घालणारा हा राकेश गेला कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. बेटिंग घेतल्यानंतर आणि खायवाडी केल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या या सट्टेबाजामुळे सध्या अकोल्याच्या सट्टा आणि व्यापारी वर्गात प्रचंड भूकंप आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राकेशने क्रिकेट मॅचवर लाखो रुपयांचे बुकिंग तर केले, मात्र पैसे देण्याची वेळ येताच तो रफूचक्कर झाल्याची माहिती आहे. त्याने बाजारात अनेक लोकांचे पैसे अडकून ठेवले असून वसुलीसाठी आता इतर बुकीज त्याचा शोध घेत आहे. लाखोंच्या या हेराफेरीमुळे सट्टा बाजारातील गणिते पूर्णपणे कोलमडली असून वसुली करणाऱ्यांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा सट्टेबाज केवळ मोठ्या व्यापाऱ्यांनाच नव्हे तर शाळकरी आणि अल्पवयीन मुलांनाही क्रिकेट सट्ट्याच्या गर्गेत ढकलत होता. निष्पाप मुलांना या दलदलीत ओढून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा हा धोकादायक प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. या ओमप्रकाश के लाल असलेल्या राकेश कोणाला बाजऱ्याची आवडणारी रोटी कोण खाऊ घालत आहे याचाही शोध तपास यंत्रणांनी करण्याची गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा काळा धंदा नेमका कोणाच्या आशीर्वादाने फोफावला असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. शुक्रवारी आरआरसी न्यूजने शहरातील ऑटोमधील ओव्हरलोड विद्यार्थी दाखवल्यानंतर आज शहरातील विविध शाळांच्या बाहेर ओव्हरलोड ऑटो चालकांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रसारित या बातमीचे पालकांनी स्वागत केले आहे.
जठारपेठ, अग्रेसन आणि जुना इन्कम टॅक्स चौकात शाळकरी मुलांची जीवघेणी ऑटो वाहतूक आज नियंत्रणात आली. अकोला शहरात वाहतूक पोलिसांनी आज विद्यार्थ्यांच्या हितासाठी ओव्हरलोड विद्यार्थी नेणाऱ्या ऑटोवर कारवाई करत ताकीद दिली. शहरातील विविध मार्गावर दररोज क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांना कोंबून बेकायदेशीर ऑटो धावत आहेत. निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असतानाही या ओव्हरलोड आणि अवैध ऑटोवर कोणतीही कारवाई होत नव्हती. आज ऑटोवर कारवाई सुरू करण्यात आली असून यामुळे ऑटो चालक विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक करणार नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अधिपत्याखाली सक्षम फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मुंबईमार्फत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. थकीत वेतन तातडीने अदा न झाल्यास 10 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी निवेदन देत प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले असून दैनंदिन घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि इतर अत्यावश्यक खर्च भागविणे कठीण झाल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. वारंवार तोंडी तसेच लेखी पाठपुरावा करूनही वेतन अदा करण्यात आले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित वेतन अदा करावे, अन्यथा 10 ऑगस्टपासून काम बंद करण्यास आम्ही बाध्य होऊ, असा स्पष्ट इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संबंधित ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. काम बंद आंदोलन झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत विविध आरोग्य सेवा व रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. अकोल्यातील सहकार नगरमध्ये अवैध बांधकामासाठी 50 वर्ष जुने औदुंबराचे झाड तोडल्याचा प्रकार घडला आहे. मनपाने 1 लाखाचा दंड ठोठावूनही पोलिसांनी 5 दिवस होऊनही गुन्हा दाखल न केल्याने वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत. अकोल्यातील सहकारनगर प्रभाग 15 मध्ये एका अवैध बांधकामासाठी तब्बल 50 वर्ष जुने औदुंबराचे झाड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. या प्रकरणी वृक्षमित्र अजय गावंडे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विनापरवानगी केलेल्या या वृक्षतोडी प्रकरणी अकोला महानगरपालिकेने संबंधित व्यक्तीवर तब्बल 1 लाख रुपयांचा दंडात्मक बगडा उगारला आहे. मात्र मनपाच्या कारवाईनंतरही खदान पोलिसांनी अद्याप कोणतीही फौजदारी कारवाई केलेली नाही. तक्रार देऊन 5 दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिक नागरिक आणि वृक्षप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला असून दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. खदान पोलीस नको त्या प्रकरणात गुन्हा दाखल करते आणि ज्या प्रकरणात तक्रार आहे त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करते, असा प्रश्न विचारला जात आहे. अकोला महानगरपालिकेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. शहरात मायावाकी ट्रॅक आणि उड्डाणपुलाखालील जागेचे सौंदर्यीकरण करण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अकोला शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनपा प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे. महापौर शारदा खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे, मियावाकी ट्रॅक तयार करणे आणि उड्डाणपुलाखालील जागांवर उद्याने उभारून सौंदर्यीकरण करण्यावर सविस्तर नियोजन करण्यात आले. मनपाकडून खड्डे खणण्यासाठी ट्रॅक्टर आणि रोपांची व्यवस्था केली जाणार आहे. भावी पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी नागरिकांनी या वृक्ष संवर्धन मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. नदी ओलांडत असताना बैलगाडी खोल खड्ड्यात कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने 4 बैलांचा मृत्यू झाला, तर शाहिद आसिफ देशमुख वय 25 वर्ष हा युवक बेपत्ता होता. त्याच्यासोबत असलेला आबू तालेफ या युवकाचा ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवला. ही घटना लोहारा येथील मन नदीत शुक्रवारी घडली होती. 24 तासानंतर शाहिदचा शोध लागला. शेतीचे काम आटोपून दोघे युवक बैलगाडीसह घराकडे परतत होते. मन नदी ओलांडत असताना नदीपात्रात पोकलँड मशीनच्या सहाय्याने खोदण्यात आलेल्या सुमारे 20 ते 20 फूट खोल खड्ड्यात बैलगाडी अचानक गेली. त्यामुळे बैलगाडीने सलग 3 कोलांट्या घेत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. या भीषण अपघातात 4ही बैलांचा जागीच मृत्यू झाला, तर शाहिद आसिफ देशमुख हा युवक पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
उरळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने बेपत्ता युवकाचा शोध सुरू केला असून युद्ध पातळीवर बचाव व शोध कार्य सुरू होता। आज सकाळपासून भोई समाजातील लोकांनी व पिंजर येथील आपत्कालीन शोध मोहीम सुरू केली। 24 तासानंतर शाहिद देशमुख सापडला। उरळ पोलिसांनी पंचनामा केला। केनवड येथील श्री शिवाजी हायस्कूल व महाविद्यालय समोर कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। हा कचरा डेपो तातडीने हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। विद्येचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनवड येथील श्री शिवाजी हायस्कूल व महाविद्यालय समोरच कचऱ्याचा अक्षरशः डेपो तयार झाला आहे। विशेष म्हणजे आमदार अमित झनक यांच्या या शैक्षणिक संस्थेसमोर आणि मेहकर मालेगाव राष्ट्रीय महामार्गालगत कचरा साचल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे। यामुळे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कचऱ्यामुळे डास, माशा आणि भटक्या जनावरांचा उपद्रव वाढला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा कचरा तातडीने हटवून कायमस्वरूपी स्वच्छतेची उपाययोजना करावी अशी तीव्र मागणी केनवडवासियांकडून होत आहे। अकोला शहरातील विकास कामे रेंगाळतात का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। राजकमल चौकातील रस्त्याच्या कामाची कासवगती नागरिकांसाठी त्रासदायक ठरते आहे। रेंगाळलेले कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आहे। या रस्त्याच्या एका बाजूला काँक्रिटीकरण झाले आहे आणि दुसरी बाजू तशीच ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे। रात्रीच्या वेळी अंदाज येत नाही, कामाला गती द्यावी अशी मागणी आहे। रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची वाहने मोठ्या संख्येने येतात। या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात आहे। या वाहनांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत। रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी आहे। चायना मांजा पुन्हा एकदा निष्पाक पक्षाच्या प्राण्यांवर बेतत असल्याचं समोर आलं आहे। अमरावतीच्या चपराशीपुरा भागात पिंपळाच्या झाडावर अडकलेल्या जखमी घाराला पक्षप्रेमी राजा भैया चौधरी यांनी तत्परता दाखवत सुखरूप खाली उतरून जीवनदान दिले। चायना मांजावरील बंदीनंतरही त्याचा वापर पक्ष्यांच्या जीवावर बेतताना दिसत आहे। आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास चपराशीपुरा परिसरातील एका पिंपळाच्या झाडावर चायना मांजामध्ये जखमी झालेले घार अडकल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच समाजसेवी राजा भैया चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बांबूच्या सहाय्याने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या जखमी घाराला खाली उतरवले। मांजामुळे घार गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले। सध्या ही घार उडण्याच्या स्थितीत नसल्यामुळे तिला राजा भैया चौधरी यांनी आपल्या निवासस्थानी देखरेखखाली ठेवले आहे। 2 दिवसांच्या उपचार आणि देखरेखीनंतर ही घार पूर्णपणे बरी झाल्यावर तिला पुन्हा मोकळ्या आकाशात मुक्त केले जाईल। मात्र या घटनेमुळे घातक चायना मांजावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। अमरावतीतील मुथूट फिनकॉर्प शाखेतील कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आणखी 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। आरोपींकडून 47 लाखाची रोख रक्कम आणि 700 ग्रॅम सोने हडपल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। अमरावतीतील मुथूट फिनकॉर्प घोटाळा प्रकरणात शाखा व्यवस्थापक शुभम वसेवाय यांच्यानंतर सूरज खैरकर आणि धीरज शिरसाट या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींमध्ये झालेल्या ऑनलाईन आर्थिक व्यवहारावरून हा एक सुनियोजित संघटित गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले आहे। तिघांनी मिळून 47 लाख रुपये रोख आणि ग्राहकांचे 700 ग्रॅम सोने हडपल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पोलीस आता मागील 2 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट मागवून नेमके किती सोने गायब झाले याचा शोध घेत आहेत। इतर 60 संशयित कर्मचाऱ्यांचे फोन डिटेल्सही तपासले जात असून शुक्रवारी मुख्य आरोपीच्या घराची 5 तास झडती घेत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। वाशिम शहरातील मुख्य चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या 2 वर्षापासून बंद असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। वाशिम शहरातील मुख्य चौकांमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील 2 वर्षापासून बंद असल्याने शहरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंग सारख्या गुन्हेगारी घटना घडल्याचा आरोपीचा माग काढताना पोलिसांनी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरातील मागील 3 महिन्यात चेन स्नॅचिंगच्या 9 घटना घडल्या असून सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहेत। वाहतूक नियंत्रण, अपघात आणि इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे कॅमेरे दीर्घकाळापासून धूळ खात पडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे।
त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत अशी जोरदार मागणी वाशिम शहरवासियांकडून केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. नियमांना फाटा देत महापालिका अदानीवर मेहरबान. महासभेने महापालिकेचे आर्थिक हितास बाधा आणणारा निर्णय घेतला. क्रिकेट सट्ट्यात लहान मुलांना ओढण्याची नवी शक्कल. नामांकित सट्टेबाजांना चुना लावून राकेश गेला तरी कुठे. RRC न्यूजच्या बातमीचा धसका. ओव्हरलोड ऑटो चालकांवर धडक कारवाई. पालकांकडून कौतुक. चार महिन्यांपासून वेतन थकीत. आरोग्य सेवेवर परिणाम होणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 10 ऑगस्ट पासून काम बंद. आंदोलनाचा इशारा. अकोल्यात अवैध बांधकामासाठी 50 वर्ष जुना औदुंबर छाटला. 5 दिवस उलटूनही पोलीस तक्रार नाही. वृक्षप्रेमी आक्रमक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.